रंगपंचमीला घरात दडून बसणारी मी यावर्षी फायनली बाहेर पडले. तर अचानक भयानक आमचा प्लॅन ठरला आणि आमची गँग आली थेट रंगदे रत्नागिरी इव्हेंटला. आम्ही सगळेच नॉन डान्सर्स असल्यामुळे सुरुवातीला थोडे ऑकवर्ड होतो. आधी फोटोज काढून घेतले आणि मग हे रंग लागल्यानंतर आमचे खरे रंग बाहेर यायला लागले. या इव्हेंटची टॅगलाईनच होती युथ हॅज नो एज आणि हे या माझ्या नुकतंच 16वं वर्ष लागलेल्या मित्रांनी प्रूव्ह करून दाखवलं. लहानपणी माझा भाऊ आणि मी घरात दोघंच बाथरूमच्या टब मध्ये कलर टाकून रंगपंचमी खेळायचो. नंतर मोठे झालो आणि सगळंच बंद झालं. आणि मी भयंकर इंट्रोवर्ट असल्यामुळे बाहेर जाऊन रंगपंचमी वगैरे खेळणं कधी झालंच नाही. लहानपण संपलं की सणांचा उत्साह कमी होतो असं वाटायचं. पण खरी गोष्ट अशी की मोठं होताना सण कमी होत नाहीत, आपण त्यांना जगणं कमी करतो. हल्ली मी माझ्या या कलाकार मित्रांसोबत सोशल इव्हेंट्स मध्ये जायला लागली आणि अगदी छोटे छोटे क्षण सुद्धा भयंकर एन्जॉय करतोय आम्ही. गर्दीपासून पळणारी मी आता कोणाचीच पर्वा न करता दिलखुलासपणे जगू लागली. कारण कधी कधी आपल्या माणसांसोबतचे हे छोटे छोटे क्षणच आयुष्याला अधिक रंगीत आणि सुंदर बनवतात. तुम्ही सुद्धा तुमच्या बिझी स्केड्यूल मधून तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी असा छोटासा वेळ काढा आणि तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनवा. बाकी व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.